तुम्ही जर का व्यावसायिक असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा ब्रँड बनवायचा असेल तर यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप असते ती म्हणजे आपल्या व्यवसायाचं ब्रँड नेम कसं डिफाईन करावं, कसं डिझाईन करावं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी विचारात घेऊन आपण आपल्या व्यवसायाचं ब्रँड नेम ठरवायला पाहिजे। याच सगळ्या गोष्टींवर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत 5 सिक्रेट टिप्स, ज्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाचं ब्रँड नेम खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करू शकाल, डिफाईन करू शकाल आणि निश्चितच याचा फायदा तुमच्या व्यवसायाचं रूपांतर एक मोठा ब्रँड होण्यात कन्फर्म होऊन जाईल। हाय हॅलो नमस्कार, मी अनिश सहस्रबुद्धे तुमच्या सगळ्यांचं अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। जी लोक पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांसाठी माझी छोटीशी इंट्रोडक्शन। मी स्वतः बीसीसीआयचा क्रिकेट अंपायर आहे, त्याच बरोबरीने माझे 6 व्यवसाय आहेत, ज्यामध्ये रेस्टॉरंट्स, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, बिझनेस कन्सल्टन्सी आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग, रिअल इस्टेट अशा अनेकविध इंडस्ट्रीजचा समावेश आहे। आणि आजपर्यंत जवळपास अनेक विध कंपनीसाठी ट्रेनर म्हणून काम केलंय, कन्सल्टंट म्हणून काम केलंय आणि करतोय। यात सगळ्या एक्सपिरियन्सचा फायदा मराठी व्यावसायिकांना व्हावा म्हणून आठवड्यातनं 4 बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड व्हिडिओज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्हालाही जर का माझ्या युट्यूब चॅनलवर हे सगळं नॉलेज ग्रॅब करून स्वतःच्या व्यवसायात इम्प्लिमेंट करायचं असेल आणि साध्या सोप्या प्रॅक्टिकल टिप्स वापरून स्वतःचा व्यवसाय स्केल अप करायचा असेल तर आत्ताच्या आता अनिश सहस्रबुद्धे हा माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सगळ्या व्यावसायिक मित्रांबरोबर शेअर करा। बऱ्याचदा काय होतं की आपण व्यवसायाचं नाव काय असायला पाहिजे, ते किती अक्षरांचं असायला पाहिजे, मग त्याच्यात न्यूमरोलॉजी इन्व्हॉल्ड आहे का, मग त्याच्यात किती लेटर्स असायला पाहिजे, ते मराठीच असायला पाहिजे की इंग्लिश असायला पाहिजे, आपल्या कॉम्पिटिटरच्या सारखंच आपलं पण ब्रँड नेम असायला पाहिजे का त्याच्या अगदी विरुद्ध असायला पाहिजे, या ना अशा अनेक सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण कन्फ्युज असतो आणि आपल्याला कुठेतरी कळत नसते की मला माझ्या व्यवसायाचं ब्रँड नेम कसं ठरवायचं। कॉमन चुका लोकांच्या काय होतात माहितीये की ते एकतर खूप कॉम्प्लिकेटेड नाव ठेवतात, म्हणजे असं नाव ठेवतात की ते प्रोनाऊन्सच अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना करता येत नाही, किंवा उगाच एवढ्या कर्सिव्ह लँग्वेज मध्ये किंवा कर्सिव्ह लिपीमध्ये ते लिहायच्या भानगडीत पडतात ना की एकदा बघितलं की ते वाचायपर्यंत जवळपास 4-5 मिनिटं त्या नावाकडे बघावं लागतं। या गोष्टींमुळे ना कधीच तुमच्या व्यवसायाचा ब्रँड बनणार नाहीये। कारण ब्रँड म्हणजे काय माहितीये का की एखादी गोष्ट तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड बघितल्यानंतर मार्केटच्या मनात, कस्टमरच्या मनात किंवा लोकांच्या मनात तुम्ही पहिलं इम्प्रेशन काय बनवता ते पहिलं इम्प्रेशन म्हणजे तुमचा ब्रँड असतो। आणि मग माझं जर का नाव कॉम्प्लिकेटेड असेल, ते नाव जर का लुक लाईक असेल, ते नाव जर का समहाऊ वाचताच येत नसेल तर मी माझ्या व्यवसायाबद्दलची एक क्लिअर इमेज समोरच्याच्या मनात तयार करायला कुठेतरी कमी पडतो। आणखीन 2 चुका होतात, त्या म्हणजे आपलं नाव हे कुठेतरी ओरिजिनल वाटत नाही, हे कुणाचं तरी बघून त्याची आपण कॉपी पेस्ट करतोय अशा पद्धतीचं नाव असतं। म्हणजे क्विक मार्ट, हे क्विक मार्ट आहे ना, हे कुठल्या तरी मोठ्या मार्टचं कॉपी पेस्ट करायच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं नाव वाटतं आणि आपण आपली ओरिजिनॅलिटी तिथे कुठेतरी हरवून बसतो। किंवा कोणीतरी मग पी मार्ट चालू करतं, एस मार्ट चालू करतं, व्ही मार्ट चालू करतं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आपली स्वतःची एक ब्रँड आयडेंटिटी आपण हरवून बसतो। म्हणजे होतं काय माहितीये का, आपण स्वतःची ब्रँड आयडेंटिटी बिल्ड करू शकत नाही, स्वतःचं एक्झिस्टन्स तयार करू शकत नाही आणि आपण ज्यांना कॉपी करून हे सगळं करतोय त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। आणि मग मात्र लोक आपल्या व्यवसायाकडे फक्त हा ना त्याचं बरोबर कॉपी करणारा माणूस आहे अशाच नजरेने बघायला लागतात आणि अशा प्रकारची ब्रँड इमेज आपण लोकांच्या मनात कुठेतरी बिल्ड करतो। सगळ्यात शेवटची मिस्टेक होते ती म्हणजे आपण लिमिटेड स्कोपनीच विचार करतो। म्हणजे सोलापूर फूड्स, हे सोलापूर फूड्स जर का आपण म्हणलं तर हे सोलापुरी फूड्स आहे की सोलापुरात फूड देणारं एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, हे जोपर्यंत आयडेंटिफाय होणार नाही ना तोपर्यंत हे सोलापूर फूड्स ग्लोबल होणारे, नॅशनल होणारे की स्टेट लेवलला राहणारे की त्या सोलापूरच्या छोट्याशा एका शहरातच समाविष्ट राहणारे, याबद्दलची संभाव्य एक ब्रँड पोझिशनिंग आपण करायला कमी पडतो। आणि मग मात्र जेव्हा ग्लोबल विचारांनी या व्यवसायाकडे कधीतरी बघितलं जातं तेव्हा ब्रँड नेम तेवढं संकुचित दृष्टिकोनातनी बनवलेलं असतं ना की त्या नावाला आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मला कधी घेऊनच नाही जाऊ शकत। म्हणजे कोका कोला, हे बघा ना किती इझी गोईंग नाव आहे,
किंवा उबर हे किती इझी गोईंग नाव आहे. हे नाव कुठेही वापरलं जाऊ शकतं, कशाही पद्धतीने फिरवलं जाऊ शकतं. अमेझॉन बघा किती इझी गोईंग नाव आहे. या सगळे जे काही मोठे ब्रँड बनलेत ना, नायके ऍट टाइम्स, किती साधा लोगो आहे, किती सिंपल नाव आहे. आपण जर का श्री कृपा फूड प्रोडक्ट्स असं जर का नाव ठेवलं आणि त्याला जर का आपण उद्या ग्लोबल करायच्या विचारात असू तर कुठेतरी हे होणार नाही असं माझं म्हणणं नाहीये. पण ते करायला लागणारा खर्च, करायला लागणारा वेळ आणि करायला लागणारी एनर्जी ही काही प्रमाणात जास्त असेल आणि या सगळ्यावर आपल्याला कदाचित खूप जास्त बजेट काढावी लागतील. कारण श्री कृपा फूड प्रोडक्ट्स हे कुठल्या तरी देवस्थानाच्या साईडला एखादं जर का आपण रेस्टॉरंट चालू केलं, कोणाच्या तरी आशीर्वादात चालू करतायत, या पद्धतीने ती कंपनी फॉर्म केली आणि ब्रँड नेम जर का वेगळं ठेवलं तर कदाचित आपली दोन्ही जे पर्स्पेक्ट्स आपल्याला अचीव्ह करायचे ते आपण कुठेतरी अचीव्ह करू. मग 5 गोष्टी कुठल्या आहेत बरं ज्याच्यामुळे आपलं ब्रँड नेम अधिक चांगलं, अधिक इफेक्टिव्ह आणि ग्लोबल विचारांपर्यंत जाणार असेल हे आता आपण जाणून घेऊया. 5 टिप्स आणि ट्रिक्स सांगतोय. आतापर्यंत आपण चुका डिस्कस केल्या, आता बघूयात कुठल्या 5 गोष्टींनी आपण इफेक्टिव्ह ब्रँड नेम सेट करू शकतो आणि आपल्या व्यवसायाला ब्रँड बनवायची पहिली स्टेप आपण कशा पद्धतीने इफेक्टिव्हली क्लाइंब करू शकतो. सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे रेलेव्हन्स आणि क्लॅरिटी. जोपर्यंत तुमच्या बिझनेस प्रोसेसेस, बिझनेस प्रॉडक्ट्स आणि बिझनेस सर्व्हिसेस या सगळ्याचा रेलेव्हन्स आणि क्लॅरिटी तुमच्या ब्रँड नेम मध्ये येणार नाही ना, तोपर्यंत तुमचा व्यवसाय कधीच ब्रँड बनणार नाही. त्यामुळे स्वतःच्या व्यवसायाचं नाव हे आपल्या व्यवसायाशी, आपल्या मार्केटशी, आपल्या कस्टमरशी रिलेट करणारा असावा, त्याच्यात खूप क्लॅरिटी असावी आणि त्याच्यात कनेक्शन्स बिल्ड व्हावीत याचा प्रामुख्यानं विचार करा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेमोरेबिलिटी. म्हणजे काय की एखादी गोष्ट लक्षात सहज राहण्याची कपॅसिटी. आपलं ब्रँड नेम बघितल्यानंतर त्याचा फॉन्ट, त्याचा कलर, त्याचे कलर कॉम्बिनेशन आणि नाव हे सगळं बघितलं की लगेच लक्षात राहायला पाहिजे. एअरटेल, एक लाल आणि व्हाईट कलर समोर आला की तुम्हाला एअरटेल लगेच स्पॉट होतं. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ब्रँडचा अभ्यास करावा की कशा पद्धतीने या लोकांनी स्वतःची नावं आणि स्वतःचे कलर कॉम्बिनेशन सेट केलेले. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची टीप ती म्हणजे युनिकनेस. तुम्ही कुणाचं तरी कॉपी करून किंवा कुणासारखं तरी नाव ठेवणं कधीच ऍडवायझेबल नाहीये, जे मी आधी बोललो. त्यामुळे आपलं ब्रँड नेम हे युनिक असावं. युनिकनेस म्हणजे तुम्ही मला सांगा, सगळ्यांचीच नावं जर का लुकलाईक किंवा साऊंड्स लाईक असली असती की राजू, रामू हे असे सगळे असले असते तर युनिकनेस कधीच बिल्ड झाला नसता. त्यामुळे आपलं नाव हाच आपला युनिकनेस आहे आणि आपलं नावच जर का आपण कुणासारखं तरी ठेवणार असू तर कदाचित आपला व्यवसायही आपण कुणासारखा तरीच करणार. अशा पद्धतीने कस्टमर आपल्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे स्वतःचं ब्रँड नेम हे अतिशय युनिक ठेवा. युनिक ब्रँड नेम साठी गुगलवर सर्च करा, ChatGPTचा वापर करा, ज्याच्या मार्फत तुम्हाला अनेक विध युनिक नावं मिळतील जी आपल्या व्यवसायाबरोबर कशी कनेक्ट होत आहेत याचा अभ्यास करा आणि मग स्वतःच्या ब्रँडचं नाव डिसाईड करा. चौथा आणि 5वा पॉइंट आहे तो म्हणजे सिम्प्लिसिटी आणि स्केलेबिलिटी. की एखादं नाव हे खूप सिंपल असावं, इझी गोईंग असावं, जे वाचणाऱ्याला, पाहणाऱ्याला आपलंसं वाटावं. पण हे असताना ह्याचे कुठेही लागे बांधे एखाद्या डेमोग्राफीशी, एखाद्या धर्माशी किंवा एखाद्या ओव्हरऑलच स्पेसिफिक कम्युनिटीशी स्पेसिफिक नसावेत. हे सगळं कुठेतरी स्केलेबल होत असताना त्या ग्लोबल विचारांनी आपण हे नाव ठरवावं, जेणेकरून उद्या जर का आपला व्यवसाय मोठा झाला, ग्लोबल लेवलला गेला आणि आपल्याला आपलं ब्रँड नेम कुठेतरी भारताच्या बाहेर विकायचंय तर त्यांना समजावून नको सांगायला की या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आमचं ब्रँड नेम असं ठेवलं होतं. तुम्ही कंपनीचं नाव निश्चित होलिस्टिक अप्रोचने ठेवा. पण ब्रँड नेम जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा ते ब्रँड नेम हे सिंपल आणि ग्लोबलच असावं. आशा करतोय की हे 5 पॉइंट्स तुम्हाला समजले असतील, पटले असतील. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहू अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर रोजच्या रोज नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी. मी रोज एक व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय. त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का बिझनेस मॅनेजमेंट बद्दल कुठलेही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर एक्सक्लुझिव्ह एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला मला निश्चित आवडेल. त्यामुळे प्लीज रोज 5 ते 7 मिनिटं हा चॅनल व्हिजिट करा. सतत स्वतःला अपडेट करा, अपग्रेड करा आणि स्वतःचा व्यवसाय खूप मोठा करा. एवढ्या शुभेच्छा देत भेटूयात अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनल.